नमस्कार मित्रांनो. ओरल सेक्स केल्यामुळं कॅन्सर होऊ शकतो का? असं मी बऱ्याच वेळा म्हणजे काही रील बघतो किंवा काही प्रश्न मला पेशंट विचारतात आणि त्याच्याबद्दल आज तुम्हाला मी माहिती देत आहे. आता ओरल सेक्सचं प्रमाण आपल्या समाजामध्ये खूप वाढलेलं आहे, कारण की पोर्नोग्राफीमुळे मला वाटतं 90% लोकं आज ओरल सेक्स करतातच. आता ओरल सेक्स केल्यामुळं केव्हा केव्हा संसर्ग रोग जन्य रोग असतात, ते रोग होऊ शकतात जर तुम्ही पार्टनर बदलत असाल तर. जर रेग्युलर पार्टनर असेल, आपण जर स्वच्छता मेंटेन ठेवत असू, तर हे संसर्गजन्य रोग आहेत, हे याचं होण्याचं चान्सेस खूप कमी असतात. पण एक HPV नावाचा व्हायरस असतो, जो ओरल सेक्स केल्यामुळे होऊ शकतो आणि त्याच्यामुळं ओरल कॅन्सर किंवा थ्रोट कॅन्सर हे होतं, असं एका सायंटिफिक स्टडीद्वारा आढळून आलेलं आहे. आता HPV जे वॅक्सिन आहे त्याची म्हणजे लस पण आहे, ती लस पण जर घेतली तर 90% त्याचं प्रोटेक्शन तुम्हाला मिळू शकतं. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला अशी काही भीती असेल किंवा बाहेर कुठं तुम्ही जाताना जर ओरल सेक्स करायची तुमची इच्छा असेल, तर नक्कीच प्रोटेक्शन यूज करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि त्यासाठीच काही फ्लेवर कंडम निघालेले आहेत, जेणेकरून ते कंडम जर चढवले, जर तुमच्या पार्टनरने तुम्हाला जो ओरल ब्लो जॉब दिला, तर तिला म्हणजे घृणा झाली नाही पाहिजे, म्हणून तुम्ही केव्हा केव्हा फ्लेवर कंडम पण वापरू शकता. तर मित्रांनो, केव्हा केव्हा जर तुम्ही पार्टनर चेंज करत असाल, तर HPV व्हायरस जे आहे याचा संसर्ग होण्याचा चान्सेस असतो आणि त्याच्यामुळं कॅन्सर पण होऊ शकतो. म्हणून जर बाहेर तुम्ही कुठे जात असाल, तर मला वाटतं विथ प्रोटेक्शन्स करणं अत्यंत गरजेचं असतं. इतकं नक्की लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला गरजेचं असतं.